नमस्कार. आज आपण दिवाळी फराळाच्या रेसिपीजमध्ये भरपूर लेयर्स असलेली खारीप्रमाणे खुसखुशीत खारी शंकरपाळी कशी तयार करायची हे पाहणार आहोत. या शंकरपाळीला रंग पाहणा अगदी सुरेख आलेला आहे. चवीला तर खूप चविष्ट तयार झालेली आहे. या शंकरपाळीला पदर पहा किती सुरेख असे सुटलेले आहेत. अशी परफेक्ट शंकरपाळी तयार करण्यासाठी मैद्याच्या तुलनेमध्ये तेलाचं प्रमाण किती घ्यावं हे व्हिडिओमध्ये मी अगदी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. आता ह्या शंकरपाळ्यांना तळायला जास्तीचं तेल लागत नाही, तेलामध्ये कुठेही विरघळत नाही, विशेष म्हणजे अजिबात तेलकट होत नाही. महिना दीड महिना हा बंद डब्यामध्ये छान टिकतात, अजिबात वास वगैरे येत नाही. तुमच्या घरातील लहान मुलंच कशाला, अगदी लहान मुलांपासून वयस्कर व्यक्ती खाऊ शकतील इतक्या खुसखुशीत तयार झालेले आहेत. चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. आज आपण बरोबर अर्धा किलो मैद्याची ही शंकरपाळी तयार केलेली आहे. आणि हो, मी आपल्या चॅनलवरती दिवाळीच्या भरपूर रेसिपीज अपलोड केलेल्या आहेत. पाहिल्या नसतील तर एकदा नक्की जाऊन पहा. अगदी परफेक्ट प्रमाण घेऊन सांगितलेले आहेत, त्यामुळे तुमचा दिवाळीचा फराळ अजिबात चुकणार नाही. तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. त्यासोबतच नवनवीन रेसिपीच्या अपडेटसाठी बेल आयकॉन देखील प्रेस करा. अगदी निशुल्क आहे.